जर कोल्हापूरच्या लोकांना भेसळयुक्त दूध करायचं असतं तर आज आमचे गवळी बांधव बरेच मोठे झाले असते. आजपर्यंत हे लोक खाईत होते 20 लाख लिटर दूध गायब झाले या. मग ते दूध येत होतं कुठनं? हे द्यायचं तर लोकांना प्युअरच द्यायचं. लोकांच्या आरोग्याशी खेळायचं कोल्हापूरकरांना जमत नाही. ही लूटमार चाललेली आहे दुकानदाराची आणि तिकडं पण हे दुकानदार ते मशिवल्याच मारतात. फक्त आता काम बी कुठं नाही, मग करायचं काय? कोणी करायचं. ते दूध तुम्ही डीरला घालताय का? आमच्याकडे डीर नाही, हे धारूच नाही दुधा. कुठं तर 5,000ची नोकरी करूया, खरं हे नको. स्वस्त म्हणजे चांगलं ही जी कन्सेप्ट होती लोकांची ती आता तुकाराम मुंडे साहेबांनी पूर्णपणे फोडून काढल्या. ही सगळी गवळी लोक आता सगळी लॉस आहेत. नमस्कार दर्शक हो, तरुण भारत संवादमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. राज्यात अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे हे भेसळयुक्त विरोधात ऍक्शन मोडवर असल्याचं पाहायला मिळते. त्यांनी राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये दुग्धजन्य पदार्थ किंवा दुधावर भेसळयुक्तवर कारवाई केली आहे. त्यांच्या या कारवाईमुळे राज्यात अनेक प्रतिक्रिया उमटल्याचं पाहायला मिळते आणि याच पार्श्वभूमीवर मी सध्या आले आहे कोल्हापुरातील गवळी समाजाशी बातचीत करायला. तुकाराम मुंडेंच्या या ऍक्शनवर गवळी समाज कसं बघतंय, त्यांच्या आगामी काळात काय भूमिका असणार आहे हे आपण आज या रिपोर्टमध्ये जाणून घेणार आहोत. चला, म्हणजे तुम्ही किती वर्ष झालं इथं व्यवसाय करायला? आमचे गेले आता 100 वर्ष पिढ्यानपिढ्या हा व्यवसाय आमचा चालूच आहे. आणि जसं शाहू महाराजांनी कुस्तीसाठी कोल्हापूरची कुस्ती पंढरी म्हणून जे शाहू महाराजांनी पैलवानांना प्रोत्साहन दिलं, पैलवानांचा खुराक म्हणून दूध हे सगळ्यात महत्वाचं असतं. मग त्यासाठी शाहू महाराजांनी कोल्हापुरात दूध कट्ट्यांची निर्मिती केली आणि त्याला राजाश्रय पण दिला. तो तेव्हापासून पिढ्यानपिढ्या जवळजवळ आता शाहू महाराजांनी 1894 साली दूध कट्ट्याची संकल्पना आणली. ती 1922 साली त्यावेळेला ती विकसित झाली आणि तेव्हापासून ही परंपरा ही दूध कट्ट्याची चालूच आहे. सध्या आता कोल्हापूरमध्ये किती दूध कट्टे आहेत? कोल्हापूरमध्ये जवळजवळ 5 ते 6 दूध कट्टे आहेत. मिरजकट टिकटी, गंगावेश, महानगरपालिका, लॉ कॉलेज, पाचगावमध्ये पण अजून आहेत. असे बागल चौक असे 5-6 दूध कट्टे आहेत. कोल्हापुरात एकूण म्हशी किती आहेत आणि त्याच्यामध्ये कोणकोणत्या जातीच्या आहेत? कोल्हापुरामध्ये म्हशी जवळजवळ 1000-1500च्या आसपासच्या, म्हणजे त्याच्या पण पुढे भरपूर आहेत. खरं जास्तीत जास्त जातीवंत आपल्या इथं पंढरपुरी म्हशी आपल्या इथं आणतात. होय. तुम्ही स्वतः एक गवळी आहात आणि म्हशीचं संगोपन करताना काय काय आव्हानांना सामोरं जावं लागतं तुम्हाला? म्हशीचं संगोपन करताना एका लहान मुलांसारखं जसं आपलं पण कुटुंब सांभाळते त्या पद्धतीनं म्हशीचं संगोपन करायला लागते. कारण त्यांना बोलता येत नाही, त्यांच्या भावना कळून घ्यायला लागतात. ते काय पाहिजे काय नाही आपण त्यांच्यात जीव ओतायला लागते. आता महागाईमुळे बऱ्याच अडचणी आहेत, तरी पण त्याला तोंड देत आमच्यासारखे गवळी प्युअर दूध आम्ही विकतोय. आता जे भेसळीचं प्रमाण जे चालू झाले, तुकाराम मुंडे साहेबांनी जे एक कारवाई करून ज्या भेसळीयुक्त दुधाचे हे केले, तर कोल्हापुरातले जगातला असा एकमेव असं कोल्हापूर आहे की तिथं तुमच्या म्हशीच्या समोर उभारून तुम्हाला दूध काढून दिले जातं. जसं तुम्ही म्हणला आव्हानांना सामोरं जावं लागतंय, म्हशीचं आजारपण वगैरे असते, मग महिनाभरात एका म्हशीचं कसं तुम्ही खर्च करताय आणि दुधाचं तुम्हाला किती लिटर रुपये दुधानं तुम्ही हे करताय, किती लिटर ते म्हस दूध देते तुम्हाला? आज ह्यो म्हस एक म्हस आता सध्या तरी 5 लिटर दूध एका टायमाला देते. 4-5 लिटर असे दूध देते. त्याचे खाद्य आलं, गहू, ऊसा, तुमचा हरभरा कळणा, पेंड हे वगैरे सगळं आलं. त्या यानं हे धंदा मोडकळीला आलेला आहे. आता त्या धंद्याला सरकारने कुठं काही लक्ष घातलेलं नाही. आता तुकाराम मुंडे साहेबांच्यामुळे हे लोकांच्या लक्षात आले, हे भेसळ दूध आले, भेसळ दूध आहे. ते ह्याच्या आधी कोणाला माहित नव्हतं, हे खातच होते. म्हणजे ते एक आजार मागून घेत होते. ते पिशवीतले दूध खाऊन हे खाऊन आजार मागून घेते. एकमेव हे असं आहे की ओरिजिनल कुठेही गेला तुम्ही तुम्हाला ओरिजिनल काही मिळणार नाही, त्यात भेसळही मिळणारच. खरं एकमेव हे जनावरचं दूध आहे की ओरिजिनल मिळणार. तुम्ही दूध विक्रेते आहात, तर वारणाला किंवा गोकुळ सारखं कोल्हापूरमध्ये जे नामवंत ब्रँड आहेत तिथं तुम्ही दूध देता का? आम्ही नाही देत तिथं. आम्ही घरगुती असे आमची दूध नेणारे आहेत, देणारे आहेत, अशी नेतात. दिवसभरात किती असे लोक येऊन दूध घेऊन जातात? ते कसं असते, आम्ही सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा. ते टायमिंग असते आमची, कोणाची 8ची आहे, कोणाची 9ची आहे. त्यावेळी ते येऊन घेऊन जातात घरी. जे ज्या लोकांना माहिती आहे की बाबा हे खरोखर ओरिजिनल आहे, ती लोक येऊन 80 रुपये, 70 रुपये, 75 रुपये या दरानं दूध घेऊन जातात. दिवसभरात किती लोक येत असेल अंदाजे असे? दिवसभर तशी ज्यांना माहिती आहे ना ते सगळे येतात. दूध दे मिळत असल्या कारणानं तुम्हाला फॅक्टरीतनं आपण जसं एखादा माल घेतो त्या पद्धतीने समोर दिलेलं असणार ते मिळणार, ते प्युअर ओरिजिनलच मिळणार. त्यात काय तुम्हाला भेसळ तुम्हाला काही मिळणार नाही. जे मिळणार प्युअर दूध घरात जाऊन तुम्ही पाणी तापून जे तापवायचं काय असेल तुमच्या हातात.
सर आता तुम्ही म्हणला ओरिजिनल दूध देताय. ओरिजिनल दूध तुम्ही असं डायरेक्ट देताय, त्याचा तुम्हाला असं तोटा वगैरे कधी जाणवतो का? नाही तसं तर कधी अजून पण नाही. कोल्हापुरातले लोकांची एक पद्धत आहे, सांगतो तुम्हाला, की जे काय देतोय ते प्युअर द्यायचं. त्याच्यामध्ये भेसळ करायला नाही, भले आपल्याला तोटा होऊ देईल, खरं देताना गिरायकाला समाधान करायचं हे एकच ध्येय आहे. हे 100-125 वर्षापासून हेच पाळे. जर कोल्हापूरच्या लोकांना भेसळयुक्त दूध करायचं असतं तर आज आमचे गवळी बांधव बरेच मोठे झाले असते. खरं ह्यांनी फक्त एकच तत्व आपल्या जुन्या लोकांनी जपले, की द्यायचं तर लोकांना प्युअरच द्यायचं. लोकांच्या आरोग्याशी खेळायचं कोल्हापूरकरांना जमत नाही. जेव्हा डायरेक्ट धार तुम्ही काढताय गिरायकासमोर, त्यांच्या प्रतिक्रिया कशा असतात? धारोष्ण दूध हे कोल्हापुरात फक्त मिळते. इतर कोल्हापूरच्या ठिकाणी तुम्ही कुठे पण जावा, म्हशीसमोर फिरायत दुसरा माणूस जर कोण उभारला तर म्हस धारच देत नाही. फक्त कोल्हापुरात असं आहे की तुम्ही तिथं म्हशीसमोर जर उभारला तरी म्हस गप बसणार, धार देणार. त्यामुळे गिराईक सुद्धा समाधानी असते की आपल्याला, आणि एक एक गिराईक कसं असते की आपल्याला गिराईक ठरलेले असतात, या म्हशीचं दूध आपल्याला पाहिजे. ती म्हस जोपर्यंत प्यायला येत नाही तोपर्यंत गिराईक थांबते. ऍक्च्युली मला अजून एक माहिती कळाली आहे की म्हशी नखरे पण करतात. मग नखरे काय असतात म्हशीचे? नखरे म्हणजे काय की म्हशीला समजा आपण एकदा कवा तर जाता असं म्हणजे जाताना काठी तिने मारली म्हणजे काय तर चुकलं म्हणून, तर त्यात पण मग दिवसभर जवळ येत नाही. मग संध्याकाळी जरा वंजारलं गांजरलं की ती मग लहान बाळासारखी आपल्या जवळ येते. म्हस सुद्धा रुसत्या मंडळी. आता मग तुम्ही मनवता तिला कसं जर रुसेल? म्हणजे कसं, हा नावाने हाक मारायची, जवळ घेऊन बसते आपण, ती वैरण चारा सोडून मग आपल्या संकट बसते. रानात जरी गेलो तर आपण तिच्या मागणं येत्या मग आपल्या. हा एखाद्या प्राण्याला जीव लावला की कशा पद्धतीनं रुसवा फुगवा असतो हे आपल्याला पाहायला मिळालं. बाहेरले पर्यटक जे आहेत हे एकमेव कोल्हापुरात असं आहे की ओरिजिनल मिळते. त्यामुळे बाहेरले पर्यटक सुद्धा इथं दूध पिण्यासाठी रात्री 1-1, 2-2 वाजेपर्यंत सगळं बंद झालेलं असते. त्यावेळी हे दूध फक्त मिळते ओरिजिनल. गवळी म्हणजे जे आता दूध कट्ट्यांमध्ये आहे, साधारण 1000 वगैरे दूध आहे की किती आहेत, म्हणजे एकूण कट्ट्यांवर किती संख्या आहे म्हशींची? म्हशींची 500 ते 700च्या आसपास असतात. काही जण घरी पिळतात, काही जणी म्हणजे जे समोर पिळायचं ते समोर देतात, आणि घरगुती अशी गिराईक कुणाला द्यायचं असेल ते घरी पिळून मग ते देतात. मग तुम्ही सकाळ आणि संध्याकाळ कोणत्या कोणत्या टायमिंगला आमचे प्रेक्षक आहे ते बघत असतील तर त्यांना टायमिंग सांगा कशा कशा पद्धती. सकाळी 7:30-7 वाजल्यापासून ते 10 वाजेपर्यंत गंगावीस दूध कट्ट्याला, मिरजकर दूध कट्ट्याला सगळे गवळी असतात. आणि संध्याकाळी 7:30 वाजल्यापासून ते रात्री 2 वाजेपर्यंत महानगरपालिका, मिरजकर टिक्की किंवा गंगावेश इथे सगळे असतात. लॉ कॉलेज पाशी असतात. दिवसभरातून किती असेपर्यंत? मस्त धार 2 टाइमच देते. आणि नागरिक किती येतात प्यायला असे दिवसभरातले एकूण टोटल सांगा? तसे म्हटले तर 1000-1500च्या आसपास. जेवढ्या म्हशी तेवढे नागरिक म्हटला तरी चालते, कारण ते गरजच असते सगळ्यांना. लहान मुलं सुद्धा घेऊन येतात बाळासनी दूध द्यायसाठी, चांगले दूध मिळते त्यासाठी. लहान मुलांनी सुद्धा तिथे जेवण खाऊन झाल्यानंतर दूध द्यायसाठी येतात तिथं. तुम्ही एक स्वतः गवळे आहात. तुकाराम मुंडे जर कोल्हापूरमध्ये आले तर तुमचे काय सांगाल त्यांना आपल्या दुधाबद्दल? काय नाही, त्यांचा आभार मानेन आम्ही. काय तरी भेसळयुक्त दूध बाहेर काढलं त्यांनी. आजपर्यंत हे लोक खात होते हे त्यांनी बाहेर काढलं. नाही हे कोणाला माहितीच नव्हतं. 20 लाख लिटर दूध आता गायब झाले. मग ते दूध येत होतं कुठनं? आज ते आलेत म्हणून तर त्यांच्यामुळे माहिती झालं ना लोकांनी. 20 लिटर दूध कुठनं येत होते? 20 लाख लिटर दूध दिवसाला. मग हे कुठनं येत होतं, कसं येत होतं ते त्यांच्यामुळे माहीत झालं लोकांनी. नाही हे बी लोकांनी काय माहीत झालं नसतं आजपर्यंत. की आता ह्यो म्हैस धंदा असा झालाय की नाही, ह्यो परवडत नाही खाद्याकडनं. खाद्य मिळून झाले, खाद्य भरपूर महाग झाले. ही सगळी गवळी लोक आता सगळी लॉस आहेत. फक्त आता काम बी कुठं नाही, मग करायचं काय म्हणून हे करायचं. आता पिशव्यांचा दर वाढत चाललाय मुंबई पुण्यामध्ये वगैरे. आपलं जे आता भ्रष्टाचार पुढे आणलाय त्याचा कुठे ना कुठे फायदा आपल्या कोल्हापूरच्या ब्रँडला मिळालाय. मग तुमच्या काय मागण्या आहेत का तशा काय? मागण्या म्हणजे आमच्या काय मागण्या आहेत की ही संधी दर जे आहेत हे कमी करावं, आणि सरकारने याला कुठेतरी अनुदान दिलं पाहिजे जनावरांच्या. जास्त सरकारनं अनुदान देऊन जागा, म्हशीसाठी जागा उपलब्ध करून देऊन हे हा धंदा बंद पडणारा नाही. हा गरजेचा धंदा आहे. सगळ्या इंडस्ट्रीयल बंद पडतील, खरं म्हशीचा धंदा आणि दूध धंदा कधी बंद पडणार नाही. कारण सकाळी उठल्यावर पहिल्यांदा नागरिकांची गरज ही दूध आहे. मग ह्याच्यासाठी सरकारनं जास्तीत जास्त लक्ष देऊन जे कोण आता धंदा टिकवून ठेवल्यात, ज्यांनी प्युअर धंदा टिकवून ठेवल्यात त्यांच्यासाठी जर असं वेगळ्या नजरेने बघून की बाबा ह्या लोकांनी नागरिकांच्या जीवाशी कधीही 100-125 वर्षात खेळ केलेला नाही. स्वतः लॉस मध्ये असून सुद्धा ह्यांनी धंदा टिकवून ठेवलाय.
मग ह्या अशा आमच्या गवळी लोकांसाठी तुम्ही सरकारनं वेगळा दृष्टिकोन ठेवून वेगळं काहीतरी अनुदान देऊन आम्हाला थोडीफार जागा उपलब्ध करून देऊन आम्हाला पण धंदा वाढवायची इच्छा आहे. फक्त जागेअभावी आमचं तिथं आमच्या गवळी लोकांचा अडतोय. सर तुम्ही आता गवळी स्वतः आहात, त्यांच्या आता तुमची भूमिका काय असणार आहे कोल्हापूरच्या ह्याच्यानं जे आता ऍक्शन चालू आहे तुकाराम मुंडेंची, तुम्ही गवळी म्हणून तुमची भूमिका काय असणार आहे? आमची भूमिका म्हणजे काय, आमचा त्याची सपोर्ट असणार आहे. आमचा गवळी समाज आहे, सगळे जनावर पाळणारे यांचा सपोर्ट असणार आहे. आमचा तुकाराम मुंडे साहेबांना पूर्ण सपोर्ट आहे आणि आम्ही अजून सुद्धा सगळ्या दृष्टिकोनातून अजून चांगलं दूध लोकांच्या पर्यंत पोहोचवायचा आम्ही प्रयत्न करणार. आता कोरोना काळात एवढे सगळे हे धंदे बंद होते, सगळीकडे कुलप लागलेले होते, तुम्हाला माहितीच आहे. त्यावेळी फक्त एकमेव असं होतं की हे चालू होतं, दुधाचा व्यवसाय तेवढा चालू होता कोरोना काळात. आणि जनावरांचा असा आहे की हे लोक म्हणतात की जनावर आहेत, हे आहेत, ह्याच्यापासून बरेचसे फायदे आहेत, खरं हे लक्षात येत नाही कोणाच्या. शेण पण इम्पोर्ट एक्सपोर्ट व्हायला आले. जे आपण म्हशीचे जनावरांचं शेण आहे त्याचं खत आता ते वाळवून ते परदेशी जायला आले. शिनी पण ऑनलाईन मिळायला आले. मग त्याचा फायदा करा आम्हाला डायरेक्ट विन झाला. आम्ही जागेअभावी आमचं कसं होते की शेण जे साठते ते तवा हलवायला पाहिजे, एवढी जागा असून तेवढीच ते शेण साठणार. मग ते हलवायला आम्ही पण ते थोडे कमी दरातच देऊन म्हणजे कमी दरातच दिले जाते ते. तुम्ही सुद्धा अमेझॉन वगैरे ट्राय करत नाही का? त्याला जागा पाहिजे, त्याला त्याचं कसं कशा पद्धतीने करायला पाहिजे ते प्रशिक्षण माहित नाही. आमची इच्छा आहे शासनानं आम्हाला ह्यात मार्गदर्शन करावं, एखादा कॅम्प घ्यावा की बा ह्या म्हशीपासून जे बाय प्रोडक्ट आहेत त्याच्यासाठी काय काय करायला पाहिजे किंवा जे काय शेण बाहेर जाते जे गरजेचं आहे त्या गोष्टी त्याचं ब्रँडिंग करायसाठी आम्हाला गवळी लोकांना प्रशिक्षण द्यावं. पूर्वी कसं होतं मॅडम की दुधातले 5च पदार्थ केले जायचे, दही, तूप, ताक, लोणी, आपण जे म्हणतो 5 पदार्थ. आता दुधापासून बघायला गेले तर 10-11 प्रकारचे पदार्थ होतात. मग त्याचे जे बाकीच्या पदार्थांचं ट्रेनिंग म्हणजे कसं गवळी समाजाच्या म्हणजे लोकांना दिलं गेलं तर ते स्वतःचं पनीर करू शकतात किंवा श्रीखंड म्हणा, शक्का म्हणा, हे स्वतः करू शकतात. सगळेच करू शकत नाहीत का तर त्यांना गव्हर्नमेंटकडे ते अनुदान मिळत. प्युअर विकायची सवय लागल्या आणि त्यातून जे करायचं त्याची कॉस्ट होते जास्त. आता तुम्ही जर विचार करायला गेला तर प्युअर दुधापासून श्रीखंड विकायचं म्हटलं तर कमीत कमी 300 रुपये किलो, 350 रुपये किलो जायला पाहिजे. तर आता भेसळयुक्त श्रीखंड 150 रुपये किलो मिळते. मग आम्ही त्या कॉम्पिटिशनला पुरत नाही. गिरायकाला काय पाहिजे असते, स्वस्त पाहिजे असते. खरं ते कशापासून केलेलं असते हे आता तुकाराम मुंडे साहेबांच्यामुळे कळालं. आता लोकांचा कल वाढलाय की चांगलं खाण्याचा, स्वस्त म्हणजे चांगलं, ही जी कन्सेप्ट होती लोकांची ती आता तुकाराम मुंडे साहेबांनी पूर्णपणे खोडून काढल्या. जे महाग मिळते ते तुम्हाला ब्रँडेड मिळायला लागले, चांगलं मिळाले, प्युअर मिळालं. तुकाराम मुंडेने जे ऍक्शन घेतले त्याचा फायदा तुम्हाला झाला काय? तुमच्या मागणीमध्ये काय वाढ झाली, ग्राहकांमध्ये काय वाढ झाली का? झाली की, कारण त्या प्युअर दुधाला वाढ झाली, म्हणजे मागणी वाढली लोकांची चांगली. मागणी वाटली. दर आहे तोच आहे, दर आहे तोच आहे. तर ते 100 रुपये वाला पाहिजे होता, दर 100 रुपये वाला पाहिजे. आणि आता संधी 50 किलोचं पोतच नाहीये, 40 किलो आणि 45 किलोचं पोत आहे आणि 100 किलोचा दर घेतात. ही लूटमार चाललेली आहे दुकानदाराची. आणि तिकडं पण हे दुकानदार ते मशिवल्यास मारतात. ते 100 किलो 50 किलो तर पोतच पाहिजे आपल्याला ते वजनाला. तुकाराम मुंडे साहेबांनी ह्या दूध भेसळीच्या वर बघता बघता त्याच्यासाठी जे खाद्यपदार्थ लागते त्याच्यामध्ये सुद्धा जी भेसळ चालू आहे त्याच्याकडे सुद्धा लक्ष द्यावं अशी आमची कळकळीची विनंती आहे. कारण त्या पूर्वी जे येत होतं ते प्युअर येत होतं, आता त्या भेसळयुक्त या लागले की नाही त्याच्यामध्ये कस नाही, केमिकल युक्त काय काय मिक्स करून तुम्हाला देतात. बरं त्याच्यामध्ये वजनात सुद्धा मारतात. 50 किलोचं पोतं तिथं 40 किलो, 45 किलो, 42 किलो दर वाढवून आणि त्यात भेसळ पण आहे. असं पण हे आहे जे आपल्याला खाद्यपदार्थ देतात त्यात सुद्धा नाही. त्या चंदीला जे पशुखाद्य जे ह्याला आहेत त्याला रोज दर नवीन आहेत. त्यांच्या मनानं काय म्हणाले ते दर वाढू देत. तुम्ही पशुखाद्याबद्दल बोलला, म्हशीचं दिवसभरातलं खाद्य काय काय आहे, तुम्ही काय काय त्यांना देताय? खाद्य बरोबर हरभरा कळणा आहे, गहू भुसा येतो, या भात कोंडा येते, सरकी पेंड येत्या. ही खाद्य जर भरपूर सगळं घालायचं म्हणलं तर हे जमत नाही आणि हे परवडत नाही. आता जनावराला हे परवडत नाही, वैरण तेन हे तुमचं 150 रुपये लिटर जरी दूध झालं तरी हे खर्च भागत नाही यांचा. ते त्यामुळे हे जे संकोपन आहे हे कमी व्हायला लागले.
आता- माणसं बाहेर आता निघतात. पावसाळा वगैरे सुरू आहे त्यामुळे वैरण वगैरे मिळत असेल, पण उन्हाळ्याच्या वेळी तुम्ही कशा पद्धतीने या आव्हानांना सामोरं जाता? उन्हाळ्याच्या वेळेला असं हे फॅक्टरी चालू होत्या, त्यात बी आता काय झालंय, मशिनरी आलेल्या आहेत. त्या मशिनरीमुळे ते वाढ पहिला पूर्वी मिळायचं, आता ते बी मिळायचं बंद झालेलं आहे. ते बी काय येतच नाही. त्यामुळं असं लोकांची हे झाले की नाही, कुठेतरी 5,000ची नोकरी करा, खरं हे नको. नाही आता काय झालंय, कृषीप्रधान देश म्हणायचं, सगळ्या जमिनी शासनानं ताब्यात घेऊन त्याच्यावर सगळं बांधकाम येणे वगैरे केल्यामुळं चाऱ्याचा प्रश्न गंभीर निर्माण झालेला आहे. पशुखाद्याचा प्रश्न बघितला तर पशुखाद्यामध्ये सुद्धा युरिया वगैरे सगळ्या हे भेसळ प्रमाण आहेत. आणि जनावरांना जे लागणारं खाद्य आहे, खाद्य ह्या शहरी भागात कुठलाही अनुदान नसताना हा गवळी लोक हा व्यवसाय करतायत. आणि ह्यांना अनुदानाची पण गरज आहे. कारण आता अनुदान म्हणलं तर मग तुम्ही ग्रामीणमध्ये आहे का, हे दूध तुम्ही डेअरीला घालताय का? आमच्याकडे डेअरी नाही, हे धारुष्ण दूध आहे. धारुष्ण दूध ग्राहकाच्या समोर आम्ही धार काढून दूध देतो. आणि त्याला जो दर आहे तो वाजवी दर त्या पद्धतीचा नाही आहे. कारण गिराईक काय म्हणते की गोकुळचं 70 रुपयाने मिळते आणि तुमचं 80 रुपयानं कसं आहे. कारण मेंटेनन्स जर बघितला तर 100 ते 125 रुपये हा मेंटेनन्स आहे. आणि ही जो हा व्यवसाय करणारी ही आमच्या ताब्यातली तर ही शेवटचीच पिढी, कारण इथून पुढची जी मुलं आहेत ती हे करणारी कोण नाही आहेत. तुम्ही कधी विचार केला नाही गोकुळ किंवा वारणा सारख्या ब्रँडला आपलं दूध द्यावं? नाही काय झालंय की गोकुळला त्या पद्धतीचं फॅट आणि SNF जर बघितला तर तिथं सुद्धा मारलं जाते. तुम्ही चांगल्या प्रतीचं दूध दिलं तरी सुद्धा त्या ज्या पद्धतीनं दर मिळाला पाहिजे त्या पद्धतीने मिळत नाही. आणि दुसरी गोष्ट काय झालंय की शहर असल्यामुळं शहरात ग्रामीणमधल्या ह्या डेअऱ्या ग्रामीणमध्ये आहेत, शहरात डेअरी नाही. शहरात डेअरी नसल्यामुळं दूध कलेक्शनला संघ वारणा असू दे, गोकुळ असू दे, मध्यंतरी अमूलवाल्यांनी येऊन चौकशी केली होती. परंतु अमूलचं बऱ्याच प्रकरणात भेसळ सगळं गावल्यामुळं त्या लोकांनी त्याचा विचार केला नाही. आणि इथं येऊन लोकांना त्यांनी आमिष दाखवली, पण कलेक्शन परत नाही केलं. तर आपण गवळी लोकांच्या प्रतिक्रिया पाहिलेल्या आहेत. तुकाराम मुंढे यांनी घेतलेल्या ऍक्शनचं त्यांनी स्वागत केलेलंच आहे. पण त्यांच्या विकासासाठी त्यांना वेगवेगळे प्रशिक्षण द्यावं, जसे की श्रीखंड किंवा आम्रखंड हे बनवण्याचं प्रशिक्षण असावं, किंवा शेणखतामध्ये जे Amazonमध्ये शेणाचं ते विक्री केली जाते त्याचं सुद्धा प्रशिक्षण द्यावं असं यांची मागणी आहे. कॅमेरा पर्सन सुरेश पाटील सह मी नीता पोतदार, तरुण भारत, कोल्हापूर.